अरे बापरे, आश्चर्य नवल की चमत्कार. नाही म्हणजे आम्ही पत्रकार आहोत, समाजाचा आरसा काय म्हणतात ते. आज सकाळपासून जरा जास्तच कौतुक होतं चाललंय आमचं. नाही ते एरवी यांना कधी दारातून हाकलून देता येईल हेच चाललेलं असतंय. तरी नशीब एक दोन कायदे कानून आमच्या बाजूने सुद्धा आहेत, नाहीतर आम्हाला कोण विचारणार होतं. आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो, अर्थात आम्हाला काहीतरी करणं भाग आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नही करत असतो. हा आता एखादा दुसरा असतो जो स्वतःचा स्वार्थ बघतो, पण काही जण जीवाच्या आकांताने सुद्धा प्रयत्न करणारे आहेतच की. समाज माध्यम केवळ लोककल्याणासाठी, त्यावर लोकांचे प्रश्न येऊ द्या हो. आजही समाजाच्या तळागाळात कित्येक लोकांचे प्रश्न आहेत, पण आमच्यासारख्या एखाद्याने जरी या प्रश्नांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी कुठून तरी उच्च दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि त्याखाली आमची पत्रकारिता आणि ती बातमी दोन्ही लावले जातात. तुमचे सण, तुमची लग्न, येणारा पक्ष, जाणारा पक्ष, लोकांचे प्रश्न, रस्ते, नदी, नाले, शहर, गाव, पंचायत, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर माझा पत्रकार बांधव काम करतोय. पण तुम्हाला फक्त विनंती एवढीच की आमच्याकडे या कामापुरतं बघू नका, तर एक माणूस म्हणून बघा. मग बघा समाजाच्या कानाकोपऱ्यात बसून सामान्यातल्या सामान्य लोकांचे प्रश्न कसे लोकांसमोर आणतो ते. असो, मी काय बोलत बसलो असाच बोलत बसलो. कारण सामान्य माणसांच्या प्रश्नांना कुठेही पूर्णविराम नसतो, असतो फक्त स्वल्प विराम. एक संपला दुसरा आहेच. आज नवीन निवडणूक लागते वाटतं, त्याचीच काहीशी लगबग असतात, बाकी काही नाही. चला आवरूया, नाहीतर बातमी कोण कव्हर करणार. म्हणतात ना ते, आलिया भोगाशी असावे साधन. चला